आता बुलेटिनमध्ये बातमी कांदा उत्पादकांच्या अनुदानासंदर्भातली आहे। राज्य सरकारने आता प्रति क्विंटल 350 रुपये अनुदान देण्याची राज्य सरकारकडे घोषणा केली आहे। तर मात्र दीड वर्ष उलटलं तरी सुद्धा राज्यातील 12,947 शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही ठणठणातच आहे। तर कांदा उत्पादकांचे 24 कोटी रुपये जे होते त्याचं अनुदान जे होतं ते सुद्धा रखडलंय। विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच हे अनुदान आता मिळेल का असा प्रश्न सध्या शेतकरी संघटनांनी उपस्थित केलाय। सकाळ वृत्तपत्राने हे अनुदान रखडल्याची एक्सक्लुझिव्ह बातमी दिली आहे आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी सकाळचे प्रतिनिधी किरण कावडे आपल्या सोबत फोन लाईन वरून आहेत। किरण, काय सांगाल? कांदा उत्पादकांसाठी खरं तर ही चिंताजनक बातमी म्हणावी लागेल। सध्याचे काय अपडेट्स या संदर्भातले? निश्चितच आपण जर बघितलं तर राज्य सरकार वेगवेगळ्या घोषणा करतंय, दररोज नवनवीन योजना देखील आणतंय, परंतु दीड वर्षापूर्वी शेतकऱ्यांसाठी याच राज्य सरकारने 350 रुपये प्रति क्विंटल अनुदानाची घोषणा केली होती, परंतु हे अनुदान अजूनही शेतकऱ्यांना मिळालेलं नाहीये। मग शेतकऱ्यांसाठी हे सरकार काम करतंय का नाही, हे असा देखील प्रश्न कांदा उत्पादक संघटनांनी उपस्थित केलाय। आपण जर बघितलं तर 13,000 शेतकऱ्यांचे हे 24 कोटी रुपये थकलेले आहे। हे आचारसंहितेपूर्वी जर मिळाले नाही तर हे शेतकऱ्यांना कधी मिळणार असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। अगदी नक्कीच धन्यवाद किरण दिलेल्या माहितीसाठी। आपण पाहतोय अतिशय चिंताजनक ही बातमी खरं तर म्हणावी लागेल। 1 वर्षापासून हे अनुदान रखडलेलं आहे, त्यामुळे आता शेतकऱ्यांनी जायचं तरी कुठे असा एक प्रश्न निर्माण होतोय आणि विधानसभेच्या तोंडावर तरी त्यांना हे अनुदान आता मिळतं का ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। 13,000 कांदा उत्पादकांचे आता हे 24 कोटी तब्बल रखडलेले आहेत आणि त्यामुळे आचारसंहितेच्या आधी त्यांना अनुदान मिळावं अशी मागणी हे शेतकरी करतात। तर 13,000 कांदा उत्पादकांचं 24 कोटींचं अनुदान हे दीड वर्षांपासून रखडलंय। नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक हे अनुदान आहे, तर 18 लाख 58 कोटींचं हे सातारा, धाराशिव, जळगावात सुद्धा कांदा उत्पादक अनुदानाच्या प्रतीक्षेतच असल्याचं कळतंय। तर आचारसंहितेच्या आधी आता अनुदान देण्याची मागणी हे सगळे कांदा उत्पादक करतायत। तर अनुदानासाठी पत्रव्यवहार करून सुद्धा कार्यवाही होत नसल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे।